नागपुर के बेलतरोड़ी हद में 2 दिसंबर को शाम 6:30 बजे रास्ते पर चल रहे एक व्यक्ति को 2 अज्ञात व्यक्तियों ने लूटमार की घटना सामने आई है। फिरियादी सुरेश मारुति आसटकर उम्र 56 साल ली मेरिडियन होटल इलाके के रहने वाले हैं। मोबाइल फोन की लोकेशन से पुलिस ने आरोपियों को हिरासत में लिया है। साथ ही आरोपियों से और अपराध होने की पता चला है। पुलिस आगे की जांच पड़ताल कर रही है। आरोपी कॉलेज स्टूडेंट होने की जानकारी मिली है। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी दिनांक 2/12/2024 ला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरेश मारुती आसकर हे 56 वर्षाचे आहेत, राहणार ली मेरिडियन हॉटेल या परिसरामध्ये राहायला होते। त्या ठिकाणी ते वॉक करत असताना सायंकाळच्या वेळेस 2 अज्ञात व्यक्ती आले, ज्यांच्या गाडीला नंबर खोडलेला होता आणि दोनपैकी एकाने तोंडाला बांधलेला होता। त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले। त्यानंतर त्वरित आमची तपास पथक टीम अधिकाऱ्यासह रवाना झाली आणि ज्या मोबाईलचे लोकेशन्स आणि टेक्निकल माध्यमातून आम्ही त्याचा उत्कृष्ट तपास केला आणि मोबाईल गुन्ह्यातला निष्पन्न केलेला आहे। त्याचबरोबर जेव्हा आरोपीला आम्ही ताब्यात घेतले तर इतरही गुन्हे त्यासोबत उघडकीस आलेले आहेत। त्यामध्ये दुसरा गुन्हासुद्धा मोबाईल स्नॅचिंगचा यामध्ये मिळून आलेला आहे। असे 2 गुन्हे आम्ही अद्याप उघडकीस आणलेले आहेत। यावर तपास सुरू आहे। यातील दोन्ही आरोपी हे विद्यार्थी आहेत, अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहेत। त्यापैकी जो आरोपी अभिनव हर्ष रंगारी हा 19 वर्षाचा आहे, नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ राहायला आहे आणि अभियांत्रिकीमध्ये शिकतोय। तसंच दुसरा जो आरोपी आहे हा सहजान वाईद खान हा मांजरी कॉलनी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणचा रहिवासी आहे आणि हे दोन्ही आरोपी जे आहेत ते एकाच कॉलेजला शिकत आहेत आणि या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा उघडकीस आणून दोन्ही गुन्ह्यातील माल रिकवर केला आहे आणि आमच्या तपास पथकाने हे कारवाई करून 2 गुन्हे 392 जे नवीन कलम आहे त्यामध्ये 309/4 3/4 BNS याप्रमाणे गुन्हा उघडकीस आणला आहे। यामध्ये तपास पथकमध्ये शैलेश हवालदार आहेत, तसेच जयंता आणि त्याचबरोबर त्यांची टीम यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे। नमूदची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP झोन 4 सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे। तसेच तपास पथक यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, त्यामुळे सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे।